खेळत असतानाच या मुलासोबत घडलं अत्यंत भयानक। यवतमाळ येथून ही भयानक घटना समोर आली आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। यवतमाळच्या आर्णी शहरातील गांधीनगर येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। 12 वर्षीय रितेश हा सकाळी घराच्या छतावर पतंग उडवित होता। पतंग उडवत असताना त्याची पतंग घराच्या भिंतीला लागून असलेल्या एका इलेक्ट्रिक पोलच्या तारांमध्ये अडकून पडली। यामुळे अडकलेला पतंग काढण्यासाठी त्याने कुठलाही विचार न करता त्या विद्युत तारात अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी भयानक अशी घटना घडली। त्याला विद्युतचा जबर शॉक लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला। घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। काही वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरवलेल्या रितेशचा सुद्धा असा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसला। रितेशाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला। या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे, त्यामुळे तुमची मुले खेळत असताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा। आपल्या मुलांची व आपली काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त पालकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।